जबाबदारी सगळ्यात महत्वाची होती. अनेक महत्वपूर्ण मोहिमात पायदळांना की जबाबदारी मोठ्या हिमतीने पार पाडली होती. त्या पायदळाचे सर्वपद यशाची कल्प होते. आणि त्यासोबतच अजून एक या महाराजांच्या कारकिर्दीत तर यशाची कंकाने आपली जबाबदारी अगदी निष्ठेने पार पाडली. त्याच्यानंतर सुद्धा संपूरांच्या कारकिर्दीत ज्यावेळी कोंढ्याची लढाई झाली त्या लढाईत सुद्धा यशाची कंक आपल्या स्वतःच्या पुत्रासहित हजर होते. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यशाची कंकांना आपले पुत्र कृष्णाजी यांचा दुर्दैव मृत्यू सुद्धा त्या ठिकाणी पाहायला लागला. त्या पुत्राच्या दुर्दैवी मृत्यूनंतर सुद्धा यशाची कंक तिथे लढत राहिली पोर्तुगीजांशी संपूरांच्या कारकिर्दीत सुद्धा. एवढा मोठ्या योद्ध्याचा बराचसा इतिहास अपरिचित आहे. त्याचा थोडासा सांगण्याचा प्रयत्न केला. आणि बाजी प्रभूबद्दल तर काय सांगायचं, त्यांचं योगदान तर इतिहासात अमूल्य असंच आहे. 2 मार्च 1660 रोजी सिद्धीजवळ आपल्या पणाला वेळा पडला. त्याच्यानंतर 12 जुलै 1660 पर्यंत महाराज त्या वेळेत अडकून पडले. त्या वेळातून निसटून महाराजांना सुखरूप विसाळगड पोहोचणे जबाबदारी बाजीप्रभूंच्या शिरावर होती. अवघ्या 300 मावळ्यांनी सिद्धी मसूदच्या 3000 सैन्याला किल्लीत रोखून ठेवणं आणि महाराजांना सुखरूप पोहोचवणं हे अगदी वीराचं कार्य बाजीप्रभूंनी आपल्या प्राणांचं बंधूंच्या बाजीप्रभूंच्या सोबत प्राणांचं बलिदान देऊन पार पाडलं. अशा या 2 वीरांना आणि त्यांच्या वंशजांना मनपूर्वक मी वंदन करतो. आणि आपल्या विश्व हिंदू परिषद आणि शिवराज्य प्रतिष्ठान यांनी या 2 वंशजांना आज इचलकरंजी बोलवून त्यांचा सन्मान केला आणि आमच्या विनंतीला मान देऊन आज ते या ठिकाणी उपस्थित राहिले. आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित राहिले त्याबद्दल या संपूर्ण परिवारातर्फे मी त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या ठिकाणी मगाशी एक सत्कार होऊन गेलाय. अमोल पानकर यांच्या वडिलांचे आपल्याला नेहमी सहकार्य लाभते. त्यांचा सत्कार सिद्धार्थ कार्यक्रमासाठी ज्या ज्ञात अज्ञात लोकांचं सहकार्य आपलं त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि पुढील कार्यक्रमासाठी मी परिसरात